आपण इतक्या वर्षांनंतर कष्टांनी त्या लोकांना घरं नावावर करून देण्याचं काम मंत्री महोदय आपण करतोय आणि जर असे अधिकारी जर त्याला पाठीशी घालत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे। स्वतः मी कार्यालयात गेलेलो आहे तरी इथं खोटी माहिती दिलेली आहे। सत्तेत तांबेजींनी मांडलेली वस्तुस्थिती योग्य आहे। सभापती महोदय, हे अत्यंत महत्त्वाच्या एका विषयाकडे मी मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो। खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर इथे इंदिरानगर भाग आहे आणि या इंदिरानगर भागामध्ये सर्वे नंबर 106 मध्ये हे गेले 60-65 वर्षांपासूनच्या काही पोकळीस्त नोंदी या तिथल्या लोकांच्या सातबाऱ्यावर आहे। या संदर्भामध्ये मी मान्य महसूल मंत्र्यांना विनंती केल्यानंतर मान्य महसूल मंत्र्यांनी खास त्याच्यासाठी बैठक घेतली। आपण त्याच्यामध्ये कायदेशीर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। कायदेशीर मार्गामध्ये देखील खूप अडचणी असल्यामुळे आम्ही काही करून त्या मूळ मालकांना त्याच्यामध्ये कन्व्हिन्स केलं आणि त्याच्यातून त्याचं कन्फर्मेशन डीड करण्यासाठी आम्ही साधारणतः 700 लोक हे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये त्या 1 तारखेला पोहोचले। 1 तारखेला पोहोचल्यानंतर हे उत्तर जे या ठिकाणी दिलेले सभापती महोदय अत्यंत चुकीचं उत्तर त्या सब रजिस्ट्रारने दिलेलं आहे। मी स्वतः तिथे गेलो होतो, मंत्री महोदयांना मी तिथून फोन लावला होता। मंत्री महोदयांनी स्वतः IGRशी तिथं फोनवर संपर्क केला। IGRनी त्याला सांगितलं माझ्या समोर ते जाधव नावाचे जे अधिकारी आहेत तो तिथून निघून गेला। नंतर त्यांनी परत 1 तासाने मला फोन केला की माझा BP वाढला होता, मी जरा आता बरा वाटतोय, साहेब तुम्ही त्या लोकांना पाठवा। जेव्हा मंत्री महोदय आपला निरोप आल्यानंतर त्यांनी परत बोलवलं। 3 वाजता परत ते 600 लोक तिथं गेले आणि 600 लोकांना 6:30 वाजेपर्यंत बसून ठेवलं। बसून ठेवल्यानंतर ते वेळ लागेल म्हणून वेळ वाढून घेतली आणि 6:30 वाजता तो माणूस ते ठिकाणी बंद करून निघून गेला। मंत्री महोदय, आपल्या निर्देशानंतर देखील जर अशा पद्धतीचं जर वागणूक जर सब रजिस्ट्रारचे अधिकारी करत असतील तर मला असं वाटतं की याच्यामध्ये IGR यांनी फोन केलेले आहेत। JDR सुद्धा दोषी आहे, कारण JDRला IGRनी निरोप दिला, जॉईंट डेप्युटी रजिस्ट्रारला सांगितलं, त्यांनी खालच्या डेप्युटी रजिस्ट्रारला सांगितलं। हे सगळे लोक जे आहेत ते दोषी आहेत। आपण इतक्या वर्षांनंतर कष्टांनी त्या लोकांना घरं नावावर करून देण्याचं काम मंत्री महोदय आपण करतोय आणि जर असे अधिकारी जर त्याला पाठीशी घालत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे। यासाठी माझी मंत्री महोदयांना 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की हे जे जाधव नावाचे सद्गृहस्थ आहेत जे आरेरावीने वागतात, स्वतः मी कार्यालयात गेलेलो आहे तरी इथं खोटी माहिती दिलेली आहे। म्हणजे मी स्वतः कार्यालयात 1 वाजता गेलो होतो, असं नाही की कोणाचे तरी बोलण्यावर। त्यामुळं या जाधवांना तातडीने निलंबित केलं पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे, त्यांचे जे कॉल रेकॉर्ड आहे CDR रेकॉर्ड ते तपासले पाहिजे, त्या कार्यालयातलं CCTV कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं पाहिजे की ते किती वेळा आले किती वेळा गेले। ही सगळी माहिती खोटी आहे की इतके दस्तावेज इतक्या वाजेपर्यंत नोंदले इतक्या वाजेपर्यंत बसले होते, हे सगळं खोटं आहे। आणि तातडीने मंत्री महोदय आपण त्या जाधव किंवा जो कोणी सब रजिस्ट्रार तिथं ज्याच्याकडे चार्ज असेल त्यांनी आजच्या आज त्या त्या मूळ मालकांच्या दस्तावेज नोंदवून दिले पाहिजे, अशी माझी मागणी आहे। माननीय मंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, सत्तेत तांबेजींनी मांडलेली वस्तुस्थिती ही बऱ्यापैकी योग्य आहे। मी स्वतः या केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं आहे। खरं तर त्याची एवढंच म्हणणं होतं की माझी आज काही प्रकृती ठीक नाही आहे, मी जॉईन झालो आहे पण आज काही दिवसभर काम करू शकत नाही असं त्यांनी उत्तर दिलं आहे। पण मला वाटतं की याच्यामध्ये शासंकता आहे। कुठल्या प्रेशरखाली त्यांनी त्या नोंदणी केल्या नाही। मुद्रांक नोंदणी अधिनियमात नोंदणी करावीच लागतं, आपण ना करू शकत नाही। तर मी सत्तेत तांबेजींना एवढंच सांगेल की पुढच्या 3 दिवसामध्ये स्पेशल कॅम्प लावून आपल्या 700 ज्या नोंदण्या आहेत तिथे त्या करण्याच्या सूचना आम्ही देतो आहे। आमचे IGR 3 दिवसामध्ये संगमनेर कार्यालयात जातील, या पूर्ण घटनेची सविस्तर 3 दिवसाच्या चौकशी करतील। खरंच त्यांची तब्येत खराब झाली होती का, खरंच त्यांनी प्रेशरमध्ये येऊन तर थांबवलं नाही वगैरे। तर सकृतदर्शनी आपलं म्हणणं खरं आहे की मी स्वतः त्या ठिकाणी IGRला इंटरव्हेन्शन केल्यावरही त्यांनी प्रकृतीचं कारण सांगून त्यातून पळ काढला आहे। तर मी 3 दिवसात सर्व 700 नोंदण्या म्हणजे मुद्रांक लावून देतो आहे। म्हणजे आमचे IGR स्पेशल कॅम्प लावतील आणि IGR स्वतः संगमनेर कार्यालयात जाऊन 3 दिवसात पूर्ण तपास करून जर जाधव त्या ठिकाणी खरंच त्याची प्रकृती योग्य असताना जर त्यांनी टाळाटाळ केली असेल तर मग कारवाई करू। पण एकदा प्रकृतीचं कारण दिलं आहे, BPचं कारण दिलं आहे, त्यांनी रेकॉर्डवरही काही त्या ठिकाणी ते पाठवलेलं आहे। त्यामुळं 3 दिवसाची वेळ सत्तेत तांबेजींनी या ठिकाणी द्यावी
नोंदणी 3 दिवसात करू आणि 3 दिवसात त्यावर जाधववर जर त्या ठिकाणी चौकशी करून अंतिम कारवाई करू. माननीय सभापती महोदय, माननीय सत्यजित तांबे आणि भाईंनी सांगितलेलं बरोबर आहे. मी स्वतः इंटरव्हेन्शन केलं. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की माझं 700 लोकांच्या नोंदणी एका दिवशी करणे, हाय ब्लड प्रेशरचा बिमार, मी एवढंच त्या ठिकाणी सांगतो की आज त्याची बदली करू. एक दुसरं, 3 दिवसात IGR जातील संगमनेरला. IGR जाऊन स्वतः त्या ठिकाणी पूर्ण चौकशी करतील आणि 3 दिवसात त्याचा बाकीची इतर कारवाई जे सत्यजितनी सांगितलं की त्यांना पुढचं निलंबन करायचं की अजून काय करायचं ते बघू. पण आता बदली तर आज करतो. दुसरं, 3 दिवसाच्या जेवढे दस्त 700 3 दिवसात कॅम्प लावा लागेल. कॅम्प लावून करावं लागेल, कारण 700 दस्ताची तेवढी मॅनपॉवर एकावेळी नाही आहे, कारण तेवढी मॅनपॉवर तिकडे एका दिवशी नसतं. शेवटी दुय्यम निबंधक कार्यालय आहे, त्यामुळं वेगळी मॅनपॉवर त्या ठिकाणी देऊन स्वतः IGR त्या ठिकाणी जाऊन सर्व दस्त लावतील आणि नंतर 3 दिवसात जाधवनी जे काही त्या दिवशी दिवसभरात जे काही सत्यजित तांबेशी जे काही चुकीच्या पद्धतीनं वागले असतील, दस्त लावण्यात टाळाटाळ केली आहे, नियमात असताना दस्त लावले नाही आहे. मी स्वतः इंटरव्हेन्शन केल्यावर त्या ठिकाणी तो निघून गेला. त्यांचा BPचं कारण त्यांनी सांगितलं मला 150 BP झाला, 160 BP झाला, जे काय झालं. मला असं वाटतं की याच्यामध्ये 3ही मार्ग आपण काढतो आहे, त्याला तिथे ठेवत नाही आहे. दुसरं, कॅम्प लावतो आहे. तिसरं, IGRला त्या ठिकाणी पाठवतो आहे. मंत्री महोदय, आपण जे उत्तर दिले त्याबद्दल मी तुमचे विशेष करून आभार मानतो. कारण हे जे घरं आहे ते 50, 100, 200, 300 स्क्वेअर फूटच्या लोकांचे घरं आहेत.